आज मी बनवणार आहे चीज ब्रेड रोल। बघा ह्यातलं चीज किती छान मेल्ट झालं आहे आणि चवीला पण खूप छान लागतात। नमस्कार, प्रियांकाज फूड ट्रॅकमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी 4 उकडून घेतलेले बटाटे घेतलेत आणि लागणारं बाकीचं साहित्य घेते। सगळ्यात आधी हे जे उकडलेले बटाटे आहेत हे मी स्मॅश करून घेते। कढईत मी 2-3 चमचे तेल गरम करायला टाकलं आणि आता मी लसूण, अद्रक आणि मिरची ह्यांची पेस्ट 2 चमचे टाकली। आता ही पेस्ट पण आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे। 1 चमचा भाजून घेतलेली जिऱ्याची पूड, 1 चमचा धण्याची पूड आणि 1 चमचा काळी मिरी पूड, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर पण टाकली। मी इथे हिरवी मिरची पण टाकली, त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची टाकू शकता। अर्धा चमचा हळद। आता हे सुके मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत। इथे मी 2-3 चमचे पाणी टाकून आता हे मसाले परतून घेणार आहे, कारण हे सुके मसाले लगेच खाली लागू शकतात। आता हे पाणी जे आहे हे सुकेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। हे बघा आपले मसाले छान परतून झालेत। आता ह्यात मी 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली ती घालते। आता ही मिरची पण आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे, सॉफ्ट होईपर्यंत। जास्त पण सॉफ्ट नाही करायची आहे, हलकासा क्रंच ज्यामध्ये राहायला पाहिजे। हे बघा एवढी आपल्याला परतून घ्यायची आहे। आता मी ह्यात अर्धा वाटी उकडून घेतलेले हिरवे वाटाणे टाकते। हे वाटाणे पण मी 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेत। ह्यांना पण जास्त शिजवून घ्यायचं नाहीये, भाज्यांना हलकासा क्रंच राहायला पाहिजे। आता मी ह्याच्यामध्ये हे जे उकडून घेतलेले बटाटे होते हे बटाटे टाकते आणि हे बटाटे पण आता या मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हा मसाला। हे बघा आता ह्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि हे मीठ पण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हा मसाला पूर्ण एकजीव झाला पाहिजे। हे बघा अशा प्रकारे आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया। आता आपण ह्याला थंड करायला ठेवूया। तोपर्यंत मी इथे ब्रेडची तयारी करून घेते। सगळ्यात आधी इथे आपल्याला ब्रेडचे जे काट आहेत हे काट आपल्याला काढून घ्यायचे आहेत। हे काट पण आपले वेस्ट जाणार नाहीयेत, ह्याचा आपण चुरा करून घ्यायचा आहे। ह्याचा उपयोग आपल्याला आपले जे रोल आहेत त्याचं कोटिंग करायला होईल, त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये कुठलीच गोष्ट वेस्ट जात नाही। हे बघा अशा प्रकारे मी ब्रेड तयार करून घेतलेत। आता हे जे आपण काट काढून घेतले होते ह्याचा चुरा करून घेऊया। हे बघा अशा प्रकारे आता मी हा चुरा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता मी हे चीजची तयारी करते। चीजचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत। स्लाइस पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता, इथे तुम्ही खिसून पण टाकू शकता, पण मला ही प्रोसेस जास्त सोपी वाटते। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे जे क्यूब करून घ्यायचे आहेत, स्लाइस करून घ्यायचे आहेत। आता आपण रोल्सची तयारी करूया। रोल्ससाठी इथे मी पाणी घेतलंय आणि आपली थंड करून घेतलेली भाजी घेते। आता मी ह्याच्यात सगळ्यात आधी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर शक्यतो सगळ्यात शेवटीच टाका, म्हणजे आपल्या कोथिंबीरीचा छान स्वाद लागतो आपल्या भाजीला। आणि आता ही कोथिंबीर पण आपल्याला पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे आपण ही कोथिंबीर पूर्ण भाजीला मिक्स करून घेऊया आणि आता आपण रोल्सची तयारी करूया। हे बघा आता रोल्स तयार करताना सगळ्यात आधी तर आपल्याला रोल्स ह्या जो ब्रेडचा स्लाइस आहे हा पूर्ण पाण्यामध्ये टाकून आपल्याला पूर्ण ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे दाबून दाबून आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आणि आता हे जे ब्रेडची ही जी बटाट्याची भाजी आहे ही भाजी आपल्याला ब्रेड्समध्ये टाकून घ्यायची।
आणि ह्याच्या मध्यभागी आपल्याला हे जे आपण क्यूब तयार केलेले चीजचे ते टाकून या भाजीने कव्हर करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा रोल तयार करायचा आहे. रोल तयार करताना पण काळजी घ्यायची आहे की आपले जे काट आहेत ते पूर्ण बंद झाले पाहिजेत, नाहीतर आपली भाजी तेलामध्ये पडून आपलं तेल खराब होईल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण जे काट आहेत ते पूर्ण दाबून दाबून आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत. हे बघा, पूर्ण बंद झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण रोल्स तयार करून घेऊया. आता हा तयार रोल जो आहे हा आपला ब्रेड क्रम्स आहे त्याच्यामध्ये आपण कोटिंग करून घेऊया. असं चारी बाजूने हा रोल कोट झाला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. पूर्ण आपला जो क्रम आहे पूर्ण बाजूंना लागला पाहिजे आपल्या ब्रेडच्या. अशा पद्धतीने आपण सगळे करून घेऊया. आता मी दुसरा पण करते. सेम तीच प्रोसेस आहे. पूर्ण घट्ट पाणी पिळून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे दाबून दाबून मी ते रोल बंद केलाय आणि आता मी हा क्रम्समध्ये बुडवून पूर्ण कोटिंग करून घेतला. अशा प्रकारे आता मी सगळे रोल्स तयार करून घेते. हे बघा, आता हे रोल्स आपले तयार झालेत. आता आपल्याला यांना 10 मिनिटं तरी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आणि रेस्ट करायला ठेवणं गरजेचं आहे, कारण हे वरचा जो कोटिंग आहे हे कोटिंग पूर्ण सुकलं पाहिजे, तरच आपले रोल्स क्रिस्पी होतील. हे बघा, इथे मी कढई पण गरम करायला ठेवली, तेल पण गरम करायला ठेवलं. आता मी इथे एक एक टाकून तळून घेते. अशा प्रकारे आपण एक एक टाकून तळून घेऊया. इथे तेल पण आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाहीये, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तळायचे आहेत. हे बघा, उलटं करून करून आपल्याला हे रोल्स तळून घ्यायचे. हे बघा, छान आपल्या रोल्सला किती छान रंग आलाय, सोनेरी रंग आलाय. आता आपले हे रोल्स छान तयार झालेत. आता हे आपण काढून घेऊया. खूप छान आणि खूप क्रिस्पी होतात, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आता आपले हे जे रोल्स आहेत त्यांना आपण सर्विंग बाउल्समध्ये काढून घेऊया. आपले रोल्स तयार आहेत.